यासोबतच माणूस किती खोटा बोलू शकतो याची देखील परिसीमा सरकारच्या पातळीवर यावेळेस ओलांडल्या गेलेली आहे, त्याचं सीमोल्लंघन झालेलं आहे। निवडणुकीत दिलेल्या आश्वासनापैकी एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही। आणि एवढंच नाही तर आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान हा दिल्लेश्वरांकडे गहाण हा देवेंद्र फडणवीसांनी ठेवलेला आहे। 2014 ते 19 चे देवेंद्र फडणवीस आपण महाराष्ट्राने बघितले, मात्र आता एकदम वेगळाच एक व्यक्तिमत्व त्या ठिकाणी बसलेलं आढळून येतं, ज्यांना काही महाराष्ट्राच्या विकासासाठी योगदान देण्याची त्याची तयारी नाही, कुठल्याही प्रकारची सभ्यता लोकशाहीचे संकेत पाळण्याची त्याची तयारी नाही। आणि महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री जे आहेत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। आणि हे या ठिकाणी केवळ रबर स्टॅम्प म्हणून काम करत आहे असं देखील चित्र आहे। युती आघाडी कोणाशी करायची नाही करायची हे अमित शहाजी ठरवतात, कोणाला कोणतं खातं द्यायचं हे अमित शहाजी ठरवतात, कोणत्या जिल्ह्यातला कोण पालकमंत्री होणार हे अमित शहाजी ठरवणार। आणि यांना सातत्याने महाराष्ट्राच्या धोरणात्मक निर्णयाकरता दिल्ली गाठावी लागते। हा अशा पद्धतीने महाराष्ट्राचा स्वाभिमान हा गहाण ठेवलेला आहे।